डे नाईट, सकाळ दुपार संध्याकाळ क्रिकेटचं वेळ असे योगी राजबुटेरे सर हा विशेष सन्मान जो मात्र करतो. तदनंतर विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. हॉटेल प्राईमचे सर्वे सर्वा प्रकाशदादा पवार यांचा विशेष सन्मान या संपूर्ण स्पर्धेसाठी, ज्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर लाईट सौजन्य आम्हाला पाहायला मिळतं. प्रकाशदादा पवार यांना विनंती आहे, दादा या आपण व्यासपीठावर. आमचे आयोजक नकुलदादा भांडे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. तब्बल 1 ते 1.5 लाख रुपये या क्रीडा स्पर्धेसाठी हॉटेल प्राईमचे ओनर प्रकाशदादा पवार यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले. दादा तुमचंही मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. कल्याणनगर हायवेवर असणारं प्राईम हॉटेल सध्याच्या घडीला मुरबाड तालुक्यामध्ये देखील चर्चेमध्ये आलं आहे. प्रकाशदादा बरोबर थोडीशी आपण मुलाखत घेऊ. दादा कशी वाटली ही क्रीडा स्पर्धा, कसं वाटतं आमच्या संपूर्ण सुनील माडी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दचं आयोजन, आणि आपण या क्रीडा स्पर्धेसाठी स्पेशली लाईटसाठी सौजन्य केलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. तुमचे 2 शब्द आमच्यासाठी अमूल्य आहेत. खूप चांगलं आयोजन आहे. असं बघितलं तर एक क्रिकेट प्लेयरांना चांगला कॉन्फिडन्स आणण्यासाठी चांगले हे आयोजन केलेलं गेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक माणसामध्ये स्फूर्ती मिळते कसं खेळायचं वगैरे. नवीन नवीन योजना यांनी लोकांनी केलेल्या आहेत त्याच्या माध्यमाने. धन्यवाद प्रकाश दादा. तुम्ही बोलले कमी, परंतु या स्पर्धेसाठी तुमचा अमूल्य वेळ, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी हॉटेल प्राईमच्या माध्यमातून लाईट व्यवस्थासाठी भरघोस अशी मदत झाली आहे. तुमचं मनापासून आभार. तदनंतर आनंददादा घोलप यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मी आयोजक कमिटीतील सर्व मेंबर्सला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. ही महत्त्वाची सूचना. जयवंत सर व्यासपीठावर यायचं आहे. अनेक मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा विशेष सन्मान जो मात्र आपण करणार आहोत. तर आपण या व्यासपीठावर दादांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. सर्व मान्यवरांचा मनापासून आभार. सेकंड मॅच मैदानामध्ये सुरुवात, आणि पुन्हा एकदा आवाज शिरूरचा नरेश ढोमे सर यांच्याकडे जाऊया आपण. धन्यवाद. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित भगवा चषक धमाका मॅच आपण बघतोय. खाडीचा पाडा विरुद्ध जानी स्पोर्ट्स वडपे. स्पेलिंग दुरुस्त करा. खांडीचा पाडा विरुद्ध जानी स्पोर्ट्स वडपे 2 संघामध्ये मॅच आहे. तर खांडीचा पाडा संघ फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालेला आहे. जानी स्पोर्ट्सला क्षेत्ररक्षण करायचं. या मॅचमध्ये पंकजचं पहिलं षटक आपण बघतोय. धावफलकावरती 1 धाव आहे. दीपक आणि प्रवीण या दोघांना फलंदाजीला आपण या मैदानामध्ये पाहतो आहोत. तर रात्रीच्या दुधाळ फेसाळ प्रकाशामध्ये या स्पर्धेचं आयोजन, अत्यंत सुंदर स्पर्धा इथे जाताना आपण बघतोय. 9:22 पहिला बॉल इथे टाकलेला आहे. यस, चांगला चेंडू. बरोबर 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायचे आहेत, याची काळजी संघनायकांनी घ्या. आणि 9:22 आता झालेत. इथून पुढे 20 म्हणजे 9:42 जर 4 षटकं पूर्ण नसतील तर 1 षटकासाठी रिस्ट्रिक्शन असेल. क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावं लागेल. या चांगला चेंडू, चांगला चेंडू आहे. इथे 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 बघायचं आहे. यस, अपील जोरदार होतं. त्याचा परिणाम पंचांवरती अजिबात नाहीये. आणि आपण बघतोय धावफलकावरती धावा 1 आहे. पहिलं षटक सुरू असताना 1 धाव इथे आहे. तर बॅटकट चेक करायचे आहे इथे स्क्रीनवरती. आणि आपण बघतोय
अपील जोरदार इथे झालेलं आपण बघतोय आणि पुन्हा एकदा मॅच सुरू राहणार आहे. मला वाटतंय अंपायर तर नॉट आउट आहे फलंदाज. बॅटची कड आहे तिथे, मात्र बॉल कॅच घेताना जमिनीवरती पडलेला आहे. अगदी स्क्रीनवरती देखील त्या गोष्टी क्लिअर आहेत. हो, बॅक टू बॉलर पुन्हा एकदा जीवदान. तर फलंदाज होईल धावबाद. ना नफा ना तोटा गोलंदाजा झाला, विकेट त्याला मिळाली नाही. मात्र एक षटक संपलेलं आहे. धाव फलकावरती एक धाव, एक फलंदाज बाद. इथे खांडीचा पाडा. चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये विकेट मिळत नव्हती. विकेटसाठी भरपूर प्रयत्न. इथे बॅक टू बॉलर फॉलो थ्रू मध्ये चेंडू आला होता त्याच्या दिशेने. फलंदाज पुढे येत असताना हळूच त्याने चेंडू यष्ट्यांवरती टाकलाय आणि तिथे फलंदाज बाद झालेला आपण पाहिलेला आहे. पहिलं यश इथे प्राप्त होईल. या अगोदर कड लागली होती बॅटची, मात्र यष्टीरक्षकाकडून तो कॅच ड्रॉप झाला होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं की एक कॅच गोलंदाजाकडून सुटला, मात्र त्यानं धावबाद करण्यात कुठलीही कुसूर ठेवली नाही आणि पहिलं यश अखेर या ठिकाणी जानी स्पोर्ट्स वडपे संघाला इथे मिळतंय. खांडीचा पाडा विरुद्ध वडपे अशी लढत मैदानामध्ये आहे आणि पहिलं षटक संपल्यानंतर एक धाव एक गडी बाद अशी स्थिती आहे. खेळामध्ये सुद्धा डावपेच असतात. केवळ तुमच्याकडे स्ट्रेंथ आहे, भरपूर स्ट्रेंथ आहे आणि म्हणून तुम्ही खेळलात तर विजय शक्यतो मिळत नाही. तिथे सुद्धा डावपेच करावं लागतात. गोलंदाजाला सुद्धा, त्याला सेटअप म्हणतो आपण. काही चेंडू वेगळ्या दिशेने टाकायचे आणि अचानक एखादा चेंडू एकतर फलंदाजासाठी तो वीक पॉइंट असू शकतो किंवा त्याचा स्ट्रेंथ असू शकतो. या गोष्टीवरती काम करावं लागतं. काल परवाच तुम्हाला हरभजन सिंगच्या सेटअपची माहिती दिली. तर असे काही सेटअप असतात, तर ते डावपेच कोणता संघ कसा आणतो इथे हे बघायचे पुढे. धाव फलकावरती धावा 1 आहे. तर कल्पेश नगर कल्याण हायवेच्या बाजूनं गोलंदाजी करणार आहे. उंच फटका, भरपूर उंची आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा पोहोचलाय तिथे. ड्रॉप होईल, कॅच जीवदान इथे प्राप्त होतोय. धाव फलकावरती धावा 3 आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. याबरोबरच इथे 3 धावा कल्पेश जीवदान. कालपर्यंत निश्चित प्रकारे काही उदाहरणं तुम्हाला मी जीवदानांची इतिहासामधली सांगितली होती, पण अशी काही जीवदान आहेत. तुम्हाला प्रतापराव गुजर माहित असेल, काल त्यांचं उदाहरण सांगितलं. त्यांना सुद्धा जीवदान दिलं होतं शाहिस्ते खानाने. 4 धावा आहे धावफलकावरती. मात्र प्रतापराव गुजरांना शाहिस्ते खानाने जीवदान दिलं. प्रतापराव गुजरांकडून त्याला फारसा धोका आला नाही, पण पुढे जाऊन मात्र छत्रपती शिवरायांकडून मात खावी लागली. याबरोबर इथे चांगला फटका उचललाय, चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक पाटमोरे आहेत. धावफलकावरती धावा पुढे मिळतील 2 आणि षटक क्रमांक 2 सुरू असताना धावफलक दाखवतोय 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खांडीचा पाडा. जानी स्पोर्ट्स वडपे विरुद्ध खांडीचा पाडा. उंच आकाशामध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे ओढा, कॅच. सोपा सोडला, अवघड पकडला. फलंदाज दुसरा इथे होईल बाद. खांडीचा पाडा संघाला बसला दुसरा धक्का. प्रदीप इथे बाद होणार आहे. हे बरोबर. फुल टॉस चेंडू होता. लिफ्ट केला चेंडूला आकाशामध्ये. लॉंग ऑनच्या डोक्यावरून तिथे उंच उडी मारून झेल टिपलेला आहे आणि इथे एक अजून यश प्राप्त करेल जानी स्पोर्ट्स वडपे. काय कॅच आहे बघा तुम्ही. उंच झेप घेऊन झेल टिपले. काल देखील एक झेल आपल्याला बघायला मिळालं होतं इथे मिड विकेटला आणि आज लॉंग ऑनला. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आपण ज्या गोष्टीची चर्चा करतो, शाहिस्ते खान चालून आला होता छत्रपती शिवाजी राजांवरती, पण प्रतापराव गुजर
हे अत्यंत पराक्रमी होते. त्यांनी काय केलं की खानाला त्याच्या छावणीतच मारायचा प्लॅन केला. ते पोहोचले पण छावणीपर्यंत पोहोचले. एवढं मोठं सुरक्षा कवच असताना देखील खानाच्या छावणीच्या जवळ पोहोचले. मात्र तिथे त्यांना पकडलं गेलं. उजव्याच्या बाहेर चेंडू आहे. खानाच्या सैनिकांनी त्यांना पकडल्यानंतर खानासमोर हजर केलं. त्याने विचारलं तू कोण आहे, काय चौकशी केली. त्याने नाव सांगितलं. त्यांना माहित होतं की आता आपली धडगत नाहीये. पण शाहिस्ते खानानं मोठं मन केलं. तुझा पराक्रम पाहून खुश झालो म्हणून जाऊ दिला त्याला. आणि विशेष म्हणजे असा जाऊ दिला नाही तर एक चांगला उमदा घोडा सुद्धा दिला प्रतापराव गुजरला शाहिस्ते खानानं. 6 धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यात. 2 षटकांचा खेळ संपलेला इथे. आणि शिवरायांकडे आल्यानंतर शिवराय सुद्धा खुश झाले की आपल्या एका योद्ध्याने, एका शिपायानं, त्यावेळेस ते सेनापती वगैरे नव्हते, एवढा मोठा पराक्रम केलाय की हा स्वतःच्या प्राणावरती उदार होऊन जर तिथे शाहिस्ते खानावर हल्ला करत असेल म्हणून त्यांना कुडतोजी हा किताब दिला होता. प्रतापराव गुजर तिथून पुढे कुडतोजी गुजर या नावाने ओळखले जाऊ लागले. तर धावफलकावरती 6 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे पंकज गोलंदाजीसाठी आपण पाहिलं. पंकजचं षटक 1 धाव केवळ पहिल्या षटकामध्ये पंकजने खर्च केली होती. गडी बाद करता आलेला नव्हता. दुसरं षटक देखील चांगलं राहिलं. तिथे केवळ 5 धाव आलेत खांडीच्या पाडा संघाला. कोणताही फलंदाज या ठिकाणी फारसं वर्चस्व प्रस्थापित करू शकलेला नाही गोलंदाजांवरती. आणि आता पंकजला आपण बघतोय. यस, चांगला चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक टिपतोय झेल. काय टीम आहे, काय कॅचेस आहे, काय फिल्डिंग आहे, काय गोलंदाजी आहे इथे जानी स्पोर्ट्स वडपे संघाची. तिसरा फलंदाज बाद. 3 गडी बाद 6. खांडीचा पाडा अत्यंत अडचणीत आलेला संघ आहे. गोलंदाज पंकजला आपण बघतोय. फुलर लेनचा चेंडू तर हा फॉली घेण्याचा प्रयत्न. इथे मिनी हेलिकॉप्टर टेक ऑफ केलं. मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं अप्रतिम कॅच तिथे पकडला आणि धक्का इथे बसलेला आहे तो तिसरा. जीवदानांची चर्चा आपण करत होतो इथे, इतिहासामधली जीवदानं. आज ऐतिहासिक दिन आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक दिन आहे. तर जाऊया मैदानामध्ये जिथे तिसरं षटक सुरू आहे. या लेंथ बॉल फ्लिक केला चेंडूला. तिथे क्षेत्ररक्षक असणार आहे. 1 धाव जरूर प्राप्त होऊ शकते. या धावा मुश्किल आहेत. आपण बघतोय की पहिल्या 3 षटकांपर्यंत धावा घेणं एवढं सोपं राहिलेलं नाहीये या खेळपट्टीवर. गोलंदाज विशेषतः पंकजची तुम्ही गोलंदाजी बघितली असेल. वेगवान गोलंदाजाकडे काय हवं असतं तर त्याच्याकडे वेग पाहिजे, त्याच्याकडे स्विंग पाहिजे, त्याच्याकडे व्हेरिएशन पाहिजे, त्याच्याकडे रिदम बॅलन्स पाहिजे, स्टान्स पाहिजे चांगला. या सगळ्या गोष्टी या गोलंदाजाकडे आहेत. पंकज आखूड टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये धावबाद करण्याची संधी असू शकते. तिथे बॅकअप देखील आहे. 1 धाव पूर्ण होईल. धावफलक 8 वरती पोहोचतोय 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक सुरू असताना खांडीचा पाडा. छत्रपती शिवरायांकडून सुद्धा शाहिस्ते खानाला जीवदान मिळालं. आपल्याला माहित आहे इतिहास तो. शाहिस्ते खानाचाच एक सरदार कारतलफ खान, त्याला उंबरखिंडीमध्ये छत्रपती शिवाजी राजांनी गाठलं. स्वतः मोहिमेवरती राजे होते. तो देखील शरण आला, त्यालाही जीवदान दिलं, जाऊ दिलं अंगावरच्या कपड्यानिशी. मात्र कारतलफ खान काय आणि शाहिस्ते खान काय, दोघांनी परत स्वराज्याकडे वाकड्या नजर करून बघितली नाही. 9 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बंगालमध्येच समाधी आहे, थडगा आहे असं म्हणू आपण. शाहिस्ते खानाचं कारतलफ खान मात्र कुठे गेला, तो उझबेकिस्तानचा सरदार होता. परत इतिहासामध्ये तो दिसला नाही कुठे. यस, इथे आपण बघतोय 1 धाव धावफलकावरती मिळणारे 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. छत्रपती संभाजी राजांनी सुद्धा अशीच इंग्रजांवरती जरब बसवली. त्यांना हालचाल नंतर काळामध्ये करून दिली नाही. सिद्धीवरती जरब बसवली, पणजीच्या व्हॉइसरॉयवरती जरब बसवली. यस, इथे चांगला चेंडू आहे.
निर्धाव चेंडू ठरणार आहे. 3 षटकांचा खेळ संपेल. धावफलकावरती 10 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये खांडीचा पाडा. जबरदस्त गोलंदाजी 3ही षटकांमध्ये. 2 षटकांचा स्पेल पाहिला आपण पंकजचा. 5 धावा 1 गडी त्याने टिपलाय. 2 षटकांमध्ये फक्त 5 धावा. ही भरपूरच चेंगट गोलंदाजी आहे. जितू 2 धावसंख्येवरती, आकाश 2 धावसंख्येवरती. दोघांनी 3 धावांपेक्षा जास्त चेंडू खेळलेले आहेत. 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. घड्याळाकडे पुन्हा एकदा आम्ही लक्ष ठेवू. 9:35 झालेले आहेत. 9:22 मॅच सुरू झाली होती. आकाशामध्ये चांदो मामाचं अत्यंत विहंगम दृश्य आमचे 10 क्रिक लाईव्हचे कॅमेरामन टिपत असताना विहंगम दृश्य आहे. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी टेंभरे गावचे प्रथम नागरिक आदरणीय सरपंच सुहासजी केंबारी यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत करतो. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द यांच्या वतीनं आपलं स्वागत आहे. सरपंचांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये या, इथे स्थानापन्न व्हा. 3 षटकामध्ये 10 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 2 षटक इथे शिल्लक आहेत. आणि आता खांडीचा पाडा संघ कशी झेप घेतोय या मॅच मध्ये आपण बघूया. जबरदस्त लढती आजच्या रात्रीच्या सत्रामध्ये आपल्याला बघायच्यात. 8 संघ इथे पार्टिसिपेट होणार आहे. काल 4 संघ होते आणि सुपर लीग आपण पाहिली ओपन हाफ तालुकामध्ये. तालुका स्तरावरच्या संघांमध्ये मुरबाड तालुक्यातले 2 संघ, शहापूर जुन्नर तालुक्यातले संघ या मैदानामध्ये होते. तर या स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातले संघ सुद्धा सहभागी होणार आहेत. पुणे जिल्ह्यातले संघ होते. अजून जुन्नर तालुक्यातले काही गावाचे संघ देखील येणार आहेत. सोलापूरचे देखील संघ इथे येणार आहेत. त्यामुळं ही स्पर्धा सर्वदूर पसरलेली आहे, सर्वदूर पोहोचलेली आहे. भगवा चषक गेले 30 वर्षांचा हा अविरत प्रवास आहे. वैभवशाली गौरवशाली परंपरा आहे. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे यांचं त्यासाठी भरपूर कौतुक आहे. अध्यक्ष नकुलजी भांडे यांच्या माध्यमातून या सर्व संघांपर्यंत आपण पोहोचलोय आणि त्यांना इथे निमंत्रण दिलेलं आहे. त्यांनी देखील स्वीकारलेलं आहे. चांगला चेंडू आहे. सौरभ गोलंदाजीसाठी आलेला इथे नगर कल्याण हायवेच्या बाजूनं. फुलटॉस चेंडू जरूर होता, मात्र पायावरती आदळलेला आहे चेंडू. थाय पॅडवरती आदळलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 10. 3 बाद 10 खांडीचा पाडा. 4थं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. यस 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 इथे यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू आहे, पण यष्टीरक्षकाने प्रयत्नच केला नाही की चेंडू मी अडवू शकतो किंवा त्याची काही पायाची मोमेंट, हाताची मोमेंट दिसली नाही. थर्डमॅन मात्र चेंडूवरती वेगाने पोहोचला, अडवलाय चेंडू. 1 धाव तिथून मिळते. 11 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये खांडीचा पाडा. जितू 2 वरती तर आकाश 3 वरती आहे आणि गोलंदाज सौरभ इथे तयार. प्रत्येक गोलंदाजाने इथे धावा रोखलेल्या आहेत. चांगलं अटॅक राहिलेला आहे इथे जानी स्पोर्ट्स वडपे संघाचा. उजव्याच्या बाहेर. वाह, सुंदर गोलंदाजी. एक गोलंदाज, दुसरा, तिसरा, एक जबर तगड युनिट आहे गोलंदाजाची. आणि इथे आग ओकणारी गोलंदाजी. अक्षरशः जळते निखारे येत आहेत फलंदाजांवर आणि हे परतावून लावणं थोडंसं कठीण जात आहे. सौरभ पुन्हा तयार होतोय. खांडीचा पाडा संघाचा जितू स्ट्राइक एंडला आहे. फुलटॉस बॉल आहे. यष्ट्यांवरती आदळतोय फलंदाज. होईल बाद. धक्का 4था. 11 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात खांडीचा पाडा. फुलटॉस चेंडू होता. चेंडू अगोदर बॅट खूप अगोदर फिरवला चेंडू. त्याला स्क्वेअर लेगला मारायचा प्रयत्न होता आणि चेंडूने मात्र यष्ट्या उडवलेल्या आहेत. यश सौरभला मिळतंय. यस यस अगदीच फुलर लेंथचा हा बॉल. यॉर्कर म्हणता येणार नाही, फुल लेंथचा होता. फुलटॉस देखील तो खेळू शकला असता. धावफलक 11. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये अक्षय आणि आकाश.
या दोघांना आपण मैदानामध्ये बघतोय. चौथं षटक सुरू आहे आणि डॉट डिलिव्हरी जर बघितल्या ना तर पहिल्या षटकामध्ये 5 बॉल डॉट आहेत, दुसऱ्या षटकामध्ये 3 आहे, तिसऱ्या षटकामध्ये 2 आहेत आणि या षटकामध्ये पुन्हा 3 आहेत. जवळपास 12 चेंडू निर्धाव आहेत. 23 पैकी 12 चेंडू निर्धाव आहेत. फक्त 11 चेंडूंवरती स्कोअर झालेला आहे आणि हा 13वा बॉल इथे निर्धाव येतोय. माफ करा, 10 चेंडूमध्ये फक्त स्कोअर झालेला आहे. 13 बॉल डॉट आहेत 23 पैकी. यावरूनच आपल्या लक्षात येईल की 10 चेंडूमध्ये 11 धावा आहेत धाव फलकावर. इथे फटका चांगला आहे लॉंगॉनला, एकच धाव प्राप्त होऊ शकते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय का असा निर्णय घेतलाय, समजण्याच्या पलीकडचा आहे. फलंदाज अजून एक बाद होईल, धक्का बसेल 5वा. 12 धावा, 5 षटकांची मॅच आहे. 4 षटकं संपलेली आहेत. 12 धावा, 5 गडी बाद, खांडीचा पाडा. अडचणीमध्ये संघ आहे, अजूनही अडचणीतून बाहेर येऊ शकत नाही. जो गोलंदाज नवीन येतोय तो प्रत्येक गोलंदाज इथे धावा रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. धावफलकावरती धावा 12, 5 गडी बाद, 5वं आणि शेवटचं षटक आता इथे सुरू होणार आहे. तर बघूया खांडीचा पाडा संघाचे मागच्या क्रमांकाच्या, अर्थात आपण म्हणतो ना पहिली फळी आणि दुसरी फळी, या दोन्ही फळ्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि आता टेल एंडर्स, मिडल ऑर्डर संपलेली आहे. टेल एंडर्स आता सुरू होतील. इथे टेल एंडर्सला शेवटच्या षटकामध्ये काही धावा जास्तीच्या बनवाव्या लागतील. लो स्कोअर मॅच आपण इथे बघू शकतो. उजव्या इष्टच्या बाहेरचा चेंडू आहे. ऑन ड्राईव्ह बघतोय लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक. तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न का समजण्याच्या पलीकडे, मात्र फलंदाज बाद होणार आहे. आकाशला सातत्यानं स्ट्राईक वरती आणण्यासाठी प्रयत्न होतोय हा, की आकाश काही धावा आणू शकेल, मात्र अशा प्रकारे विकेट गमावूनही सुद्धा संघाला परवडणार नसणार आहे. 5 चेंडू अजून खेळायचे. धावफलक दाखवतोय मात्र 12 धावा, 6 गडी बाद 12. इथे खांडीचा पाडा. यस, चांगला फटका इथे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. यासाठीच आपण पाहिलं अनेक खेळाडूंनी बलिदान दिले की इथे आकाश चेंडूला आकाशात भिरकावू शकतो आणि आकाशनं दाखवून दिलेला आहे मी का स्ट्राईक एंड वरती पाहिजे. 13 वरून पुढे 6 धावा इथे मिळतील. आता 19 वरती पोहोचतायत खांडीचा पाडा. हळूहळू क्रुश होता धावफलक, तो आता बाळसं धरायला लागलेला आहे का. 5वं आणि शेवटचं षटक सुरू असताना एक षटकार येतोय. पहिलाच मोठा फटका, अजून कुठलाच चौकार नव्हता, कुठला षटकार नव्हता. पहिले 25 चेंडूमध्ये एकही बाउंड्री नव्हती. 26व्या चेंडूवरती अखेर बाउंड्री प्राप्त होते. एक षटकार येतो इथे. धावफलक 19. पुन्हा चांगला फटका आहे लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे सुटला झेल. आकाशला जीवदान धावबाद करण्याची संधी देखील असणार आहे. इथे फलंदाज बाद होईल का. तिसऱ्या पंचांकडे तो निर्णय सोपवला जातोय. तर 20 धावा तर पूर्ण आहेत. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय होतो हे बघायचे. 6 फलंदाज एका बाजूला परतलेले आहेत खांडीचा पाडा संघाचे. अजूनही 4 फलंदाज बाद व्हायचे बाकी आहे. 4 चेंडू इथे पुढे आहे. तर फलंदाज बाद आहे. धक्का बसेल इथे 7वा. 4 चेंडू शिल्लक आहे. 3 फलंदाज बाद व्हायचे बाकी आहेत. धावफलकावरती येतील 20 धावा, 7 गडी बाद, खांडीचा पाडा. माफ करा, 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत या डावातले. नवीन फलंदाज जगदीश. जबाबदारी जगदीश वरती आहे आता. नॉन स्ट्राईक एंडला बहुतांश आकाशला स्ट्राईक एंड वरती ठेवायची जबाबदारी आहे. आकाश कडून एक षटकार आलेला आहे.
यस, उंच उंच उंचच उंच आहे आणि लॉंग ऑफला कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. खरं तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता, मात्र तो बिलकुलही हल्ला नाही. काय घडलं समजलं नाही. इथे 4 धावा मिळतील आकाशला. आकाश बाद करण्यासाठी निश्चित मोठी संधी होती. कदाचित लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाचं लक्ष नव्हतं. तो उभा आहे समोर, जिथे चेंडू पडलाय त्याच्या पुढ्यात लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय आणि 4 धावा इथे मिळत आहेत. हा गलथानपणा तुम्हाला अडचणीत आणू शकतो. यास पुढे सरसावत यानंतरचा एक तगडा ताकदवान षटकार आकाश रणदुदुंबी इथे वाजवतोय. चौकारा पाठोपाठ षटकार. शेवटच्या षटकामध्ये मात्र धावांचा मुसळधार पाऊस. आकाशातून पडतो इथे पाऊस धावांचा. धावफलकावरती येत आहेत 30 धावा. सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचलोय. धावांचं ओझ उचलतोय हा ॲटलॉस. आकाश आला होता फलंदाजीसाठी 4थ्या क्रमांकावरती. 11 चेंडूमध्ये 21 धावा, 2 षटकार, 1 चौकार आकाशकडून. बॅट नाही इथे आकाशामध्ये. चेंडू यष्टीरक्षक खाली पोहोचेल आणि आकाशही बाद होईल. खांडीचा पाडा 30 धावा. 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 31 धावांचं आव्हान असेल जानी स्पोर्ट्स वडपे संघासमोर. 31 रिक्वायर्ड टू विन फॉर जानी स्पोर्ट्स. शेवटी आकाश देखील बाद होतोय. जीवदान मिळालं आकाशला, त्याचा फायदाही त्याने उठवला. षटकार काही ठोकलेत आणि खांडीचा पाडा संघाला एका सन्मानजनक 30 धावा, 30 चेंडू 30 धावा सन्मानजनक स्कोर आहे. विजयासाठी 31 धावांचं आव्हान आहे. पाहायचंय हे देखील काटकवीर आहेत. दऱ्याखोऱ्यातून, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून आलेले वीर आहेत. हे काटक आहेत, कणखर आहेत आणि ते सुद्धा बर्फाचा गोळा तर अजिबात नाहीयेत की सहज वितळून जातील. लढतील, झुंजतील, शेवटच्या श्वासापर्यंत लढाई करतील आणि सामना मात्र संस्मरणीय बनवतील. बघायचंय इथे खांडीचा पाडा संघ कसा प्रत्युत्तर देतोय आणि 30 धावांचं आव्हान छोटं दिसत असेल तरी किती सहज पार करतायत जानी स्पोर्ट्स वडपे. जाणून घेऊ यानंतरची लढत. नाही तर चला 31 धावांचा पाठलाग करायचा आहे खांडीच्या इथे जानी स्पोर्ट्स वडपे संघाला आणि 30 धावा रोखायच्यात खांडीच्या पाडा संघाला. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे जाणून घेऊ आपण. मुरबाडचाच एक अत्यंत गोड आवाज, मुरबाडची मिठास. स्वागत करतो मी सुनील शेळके सरांचं. धन्यवाद. हेलो चेक, हेलो चेक. जानी स्पोर्ट्स वडपे आणि त्यांच्या विरोधात खांडीचा पाडा असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण बघतो. खांडीचा पाडा संघाचा जर विचार केला तर शहापूर तालुक्यातील हा संघ आहे आणि जानी स्पोर्ट्स वडपे अर्थात भिवंडी तालुक्यातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूने भिवंडीचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूने शहापूरचं क्रिकेट अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या स्पर्धेचा विचार केला तर 467 चौकार, आतापर्यंत 400च्या वर षटकार आपण खरं तर अनुभवलेले आहेत. परंतु इथे या चौकार षटकारांची तितकी गरज आहे असं नाही, कारण 30 चेंडूंमध्ये 31 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या जानी स्पोर्ट्स वडपेला.
30 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये गाठायचं. सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या जानी स्पोर्ट्स वडपेला अत्यंत चांगली गोलंदाजी, धारदार आणि तीक्ष्ण गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने आपण खरं तर अनुभवलेली आहे. जानी स्पोर्ट्स वडपेचे गोलंदाज ज्याने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना फक्त धाव खर्च केली असा गोलंदाज पंकज आपण पाहिला. त्याचबरोबर क्रमांक 2 साठी गोलंदाज कल्पेशने गोलंदाजी केली, त्याने सुद्धा 5 धावा खर्च केल्या, एक महत्वपूर्ण फलंदाज बाद केला. त्याचबरोबर तिसरं षटक पंकजच्या आलं, त्याने सुद्धा 4 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केला. चौथ्या षटकामध्ये सौरभने 2 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केला. एक षटक असं राहिलं 5वं षटक ज्यामध्ये 18 धावा आल्या. त्याचमुळे हे धावफलक आपल्याला खरं तर 30 पर्यंत गेलेलं पाहायला मिळालं. अदरवाईज धावफलक कुपोषित राहिलं असतं. परंतु पाहायचंय आता उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळत आहे. त्यावेळेस हा चेंडू वाईड घोषित केला जातोय. दीपकच्या वतीने इथे गोलंदाजीला सुरुवात मिळालेली आहे. पहिल्या चेंडूवर निर्धाव राहिला, त्याचबरोबर दुसरा चेंडू वाईड आलेला आहे. एक धाव या धावपलकावर जोडली जाते. धावपलकाचा श्री गणेश होतो जानी स्पोर्ट्स वडपेच्या. भिवंडीचं क्रिकेट हे महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट विश्वामधील अत्यंत चर्चेत राहणारं क्रिकेट असतं आणि त्याच क्रिकेटचे पाईक इथे आदिवासी गटामधून खेळत असताना जानी स्पोर्ट्स वडपे यांना आपण बघत आहात. गोलंदाजी अत्यंत चांगली केलेली आहे. बघा, तुम्ही पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी करता, त्याचा परिणाम काय असतो की दुसऱ्या सत्रामध्ये मग तुम्हाला कमी धावा चेस करण्यासाठी मिळत असतात आणि तेच खरं तर इथे आपण बघतो. कारण निर्धारित 5 षटकांमध्ये अलीकडच्या टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर 31 धावा ह्या फार मोठ्या धावा निश्चितच नाहीत. खांडीचा पाडा संघ किती प्रतिकार करेल हे आपल्याला सगळ्यांना पाहायचं आहे. एष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाने हात उंचावले होते, त्याचबरोबर त्याचे जे 2 बॉडी रक्षक असतात अर्थात ऑर्थोडॉक्स स्लिप आणि त्याचबरोबर लेग स्लिप यानेही हात उंचावले होते, परंतु त्या सगळ्यामध्ये फील इथे पाहायला मिळाला नव्हता ह्या अपीलमध्ये. त्याचमुळे पंच स्थिर आहेत. या स्पर्धेमध्ये अत्यंत चांगली अंपायरिंग आपल्याला खरं तर योगराजजी बुटेरे, त्याचबरोबर कृष्णा केणे आणि मुकेश गायकर यांच्या वतीने होत असलेली आपण बघत आहात. कल्याण तालुक्यातील कल्याण ग्रामीणचे हे सगळे सुपरस्टार. आपला जो अनुभव टेनिस क्रिकेटमध्ये मिळालेला आहे तो अनुभव आता इथे अंपायर्स म्हणून ते पणाला लावत आहेत. अत्यंत चांगली अंपायरिंग आतापर्यंत आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे. दिवसाचं सत्र म्हटलं की डान्सिंग अंपायर माधवजी ठाकरे आणि त्यांचा चमू तिकडे उपस्थित असतो. उजवेष्टीच्या बाहेर गेले, पायांमधला चेंडू त्याला लॉफ्ट करतायत. क्षेत्ररक्षकाची निवड केलेली आहे. स्ट्रेट टू द फिल्डर, टेकन बाय दॅट फिल्डर. यस, फर्स्ट विकेट गोज डाऊन. जानी स्पोर्ट्स वडपे हॅव लॉस्ट देअर ओपनर पंकज. ही डिपार्ट्स. अत्यंत चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलेला खरं तर आपण पाहिलेला आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवर उपस्थित होते. झेल टिपल्यानंतर सुद्धा कोणतीही हास्य मुद्रा आपल्याला पाहायला मिळालेली नाही. याचं महत्त्वाचं कारण की ज्या पद्धतीच्या परिस्थितीमधून पहिल्या डावामधून संघ इकडे गेलेला आहे त्याची जाणीव या क्षेत्ररक्षकाला आहे. त्याचमुळे कोणतंही सेलिब्रेशन त्याच्या वतीने केलं गेलं नाही. क्रिकेटचा खेळ म्हटला की जो परिस्थितीशी अत्यंत निगडीत असतो, ज्या पद्धतीची परिस्थिती त्या पद्धतीचे तुमचे निर्णय असतात, त्या पद्धतीची तुमची बॉडी लँग्वेज आपोआप बनत असते, त्या पद्धतीचा जल्लोष तुम्ही करत असता मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा धावपलकावर आहेत, एक गडी आतापर्यंत बाद आपण बघत आहात. दीपक चांगली गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. इथे कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर करता आला नाही. पदलालित्य अत्यंत महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही फलंदाजीसाठी मार्गक्रमित होत असता, फलंदाजी करत असता, दीपक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत आहेत. यावेळेस हा चेंडू निर्धाव आलेला आपण बघतो. शेवट कसा असेल या षटकाचा आपण बघूया. समोर ठेवल्या चेंडू, आणखी एक भरधाव वेगाचा चेंडू. इथे फलंदाजाकडे कोणतंही ठोस प्रत्युत्तर नाही. अत्यंत चांगली गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये इथे आपण बघत आहोत. चांगलं प्रत्युत्तर दिलेलं आहे.
खरं तर चर्चा सगळीकडे रंगली होती की धावा फक्त बनलेले आहेत त्या म्हणजे 31 धावा कशा पद्धतीने डिपेंड करतील इथे गोलंदाजी करणारा संघ अर्थात खांडीचा बडा शहापूर, परंतु त्यांनी पहिल्या षटकामध्ये इथे अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. दीपकच्या वतीने हे षटक हाताळलं गेलं, त्याने फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत. विशेषत्वाने फलंदाज पंकज की जे सलामीर होते त्यांनाही खेळाडू कक्षामध्ये धाडण्यामध्ये त्याने यश मिळालेले आहे. त्यामुळे आता षटकं उरत आहेत 4 षटकं म्हणजे 24 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इनिशियल जर आपण इक्वेशन पाहिलं असेल तर 30 मध्ये 31 धावा होत्या, म्हणजे गॅप फक्त एका धावेचा आणि एका चेंडूचा होता. इथे आपण जर बघितलं तर आता 24 चेंडू आणि 29 धावा अशा पद्धतीचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करायचे सामना जिंकण्यासाठी जानी स्पोर्ट्स वडपेला. दोन्हीही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेट गोईंग करण्यासाठी आतुरलेले आहेत, कारण दोन्ही फलंदाजांच्या धावपलकाकडे नजर टाकली तर पर्सनल त्यांचं स्कोर कार्ड पाहिलं तर एकही धाव दोन्ही फलंदाजांना धावपलकावर जोडता आली नाही. ज्यामध्ये महेशने 2 चेंडूचा सामना केला, एकही धाव त्याने धावपलकावर जोडली नाही. कल्पेश आणखी स्ट्रायकिंग एंडच्या प्रतीक्षेत आहे. यावेळेस मात्र कल्पेश स्ट्रायकिंग एंडला आलेले आपण बघू शकू. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 7.25चा रिक्वायर्ड रन रेट इथे गाठायचा आहे सामना जिंकण्यासाठी जानी स्पोर्ट्स वडपेला. हे जे इक्वेशन आहे ते बऱ्याचदा आपण बघतो की टफ झालेलं असतं. याची कारणं कोणती आहेत त्यावर आपण यानंतर बोलूयात. गोलंदाज अजय ज्युनियर इथे सरळ चेंडू जाऊन यष्ट्यांवर आदळतोय. बेल्स डिस्लॉज झालेली आहे. प्रतिकार आणि प्रतिकार मैदानाच्या आतमध्ये खांडीचा पाडा संघ दाखवतोय. वेल डन बाय बॉलर अजय ज्युनियर. पहिल्या चेंडूवर फलंदाज कल्पेशचा त्याने त्रिफळा उद्ध्वस्त केलेला. दुसरा हादरा फलंदाजी करणाऱ्या जानी स्पोर्ट्स वडपेला. अत्यंत चांगली गोलंदाजी डावखुऱ्यात त्याचे गोलंदाज चेंडू समोर ठेवला होता. खरं तर लेंथ बॉल होता. पडल्यानंतर ज्या पद्धतीची उसळी मिळालेली आहे ते उसळीचा योग्य अंदाज इथे फलंदाजाला लावता आला नव्हता. बघा लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने गोलंदाजी करतोय. चेंडू जाऊन सरळ बेल्सवर आदरला. बेल्स डिस्ट्रॉस झाले, यामुळे फलंदाजाला बाद होत असताना आपण बघतो आता बॉडी लँग्वेज थोडी बदलत चाललेली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाची. हे त्यांचे समर्थक ते सुद्धा खुश असलेले आपण बघत आहोत ऑन स्क्रीन. यावेळेस इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय फलंदाजाच्या वतीने आणि 2 धावा धावपलकावर आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. हा चेंडू निर्धाव आलेले डावी एष्ट्यावरून निश्चितच हा चेंडू इकडे मार्गस्थ झालेला आपण पाहिलेला आहे. 1.2 षटकांचा केस संपतोय. 2 धावा धावपलकावर 2 गडी बाद आहेत. उजव्या एष्टीच्या बाहेरून समोरच्या दिशेने गोलंदाजाच्या डोक्यावरून सुरक्षित फटका खेळलाय. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्या अगोदर चेंडू सीमा पार फरार. हा फटका दर्जेदार. फलंदाज राहुलच्या बॅटमधून हा महत्वपूर्ण अत्यंत महत्वाचा चौकार. या पद्धतीच्या फटक्यांची गरज आहे. फार चांगली फटकेबाजी खरं तर इथे आतापर्यंत झालेली जरी नसेल तरी हा फटका महत्वाचा होता की जो खेळला गेलेल्या फलंदाजाच्या वतीने. अनेक कमेंट्स आपण इथे लाईव्ह येत असलेला आपण बघतो, ज्यामध्ये ऑफिशियल दीपवीर बिराडे 1111 यांच्या वतीने खरं तर इकडे एक अत्यंत महत्वाची कमेंट आलेली आहे. 22च्या रूपाने ही धाव इकडे कंप्लीट होत असलेली पंच सूचित करतायत आणि ही कमेंट माझ्या विषय आहे त्या आणि विशेषत्वाने मीच इथे समालोचन करतो त्यामुळे ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. प्राऊड व्हाईस ऑफ डोंगरडाबे मुरबाड मिस्टर सुनील शेळके सर. दीपवीर बिराडे तुमचे शतशः ऋण आम्ही व्यक्त करू. त्याचबरोबर बेस्ट कॉमेंट्री अशा पद्धतीने खरं तर देवार्श व्ही लॉग यांच्या वतीने कमेंट आलेली आहे. सगळ्या समालोचकांसाठी आहे विशेषत्वाने, त्यामुळे त्यांचंही आम्ही कौतुक करू. जय गावदेव क्रिकेट क्लब झुगरेवाडी यांच्या वतीने आयोजकांना तसेच आजच्या सर्व संघांना शुभेच्छा आहेत. उजव्या एष्टीच्या बाहेरून समोरच्या दिशेने लॉफ्ट करतात. स्ट्रेट टू द फिल्डर. वेल जज्ड अँड इक्वली वेल टेकन बाय दॅट फिल्डर. यस, वन मोर विकेट हॅज टू डिपार्ट. दिस इज द थर्ड बिग ब्लो फॉर जानी स्पोर्ट्स वडपे. तिसरा फलंदाज बाद. महेश परतले.
सुनीलजी शेळके सरांचे मनपूर्वक आभार. खूप खूप सुंदर आयोजन, त्याचबरोबर सुंदर समालोचन. अशा पद्धतीची कमेंट प्रसादजी सावळे यांच्या वतीने येत आहे. अनेक कमेंट्स आहेत इथे, त्या येत आहेत. खांडीचा पाडा टीमसाठी खूप खूप शुभेच्छा. समालोचक रुपेश खंडवी यांच्या वतीने ही टीप आलेली आहे. आयोजन फार सुंदर आहे म्हणतायत महेंद्र झुंजारराव. गोठेगर बी कधी आहे असं विचारले. कालच्या दिवसामध्ये त्यांचे बरेच खेळाडू खेळताना आपण पाहिलेले आहेत शहापूर संघाच्या वतीने. आता ग्रामीणचा पोल ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्हाला कदाचित गोठेगर बी इकडे खेळताना पाहायला मिळेल. खांडीचा पाडा बेस्ट ऑफ लक. इथे खरं तर कॉन्फिडंट लुकिंग फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. उजव्या इष्टीच्या बाहेर थोडे लीन फॉरवर्ड झाले होते, त्यानंतर पिकअप करण्याचा प्रयत्न केला होता. या चेंडूला जो पिकअप मिळाला होता, जी गती मिळालेली होती ती बघा. या पद्धतीने टॅकल करण्याचा प्रयत्न केला होता. इम्प्रोवाइज फटका दाखवायचा होता फलंदाजाला. चेंडू जाऊन सरळ पायांवर आदळला. त्याचबरोबर अँगल क्रिएट झाला होता गोलंदाजीमध्ये. त्याचमुळे गोलंदाजाला सुद्धा हे ठाऊक होतं, त्याने कोणत्या पद्धतीने अपील तिकडे रेज केली नाही. 2 षटकं संपतायत. फक्त आणि फक्त 8 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद आहेत. बनवायचे धावा 31. त्याचमुळे या अगोदरचा डाव ज्यावेळेस समाप्त झाला त्यावेळेस प्रत्येकाला असं वाटलं असेल की कदाचित 31 धावा बनवायचे 3 षटकांच्या अगोदर हा सामना इकडे संपू शकतो. परंतु मित्रांनो तसं नाही. हा भगवा चषक धमाका आहे. यामध्ये क्रिकेटचा एक वेगळा स्टँडर्ड आहे. एक वेगळ्या पद्धतीचं गुणात्मक क्रिकेट इथे खेळलं जातं आणि 30 वर्षांची ही परंपरा मुरबाड तालुक्याची अबाधित राहिलेली आहे. त्याचमुळे आणखी एक सामना तुमच्या समोर चुरशीचा आहे, जिकडे लो स्कोरिंगवर अत्यंत चांगली लढत देत आहेत. प्रतिकार चांगला केलेला आहे इथे खांडीचा पाडा संघाच्या गोलंदाजाने. त्यांचं विशेषत्वाने कौतुक असेल. हा प्रतिकार किती वेळ टिकून ठेवतील यावर या सामन्याचा रिझल्ट अवलंबून आहे, निकाल अवलंबून आहे. फलंदाजी करताना संदीप स्ट्रायकिंग एंडला पाहतो, नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल. संदीप नव्याने आलेले आहेत. 1 चेंडूचा सामना केलाय, एकही धाव त्याने धावपलकर जोडलेली नाही. तिसरं षटक दीपकच्या वतीने हाताळलं जात आहे. स्कूप करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे करतायत फलंदाज. चेंडू फळीचा इथे संपर्क आलेला आपण बघत नाहीत. इम्प्रोवाइज क्रिकेट दाखवायचंय फलंदाज यावेळेस त्या पद्धतीचा विचार करतो. लाईन मधून बाजूला गेले होते. स्कूप करण्यासाठी विशेषत्वाने तुम्हाला चेंडूच्या लाईन मध्येच राहायचं असतं. दीपक भगत गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. 17 चेंडू 23 धावा. समोर आले त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गती अत्यंत भेदक आहे यावेळेस. गती फार मोठी आहे या चेंडूवर. भरधाव वेगाने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. त्याच्या विरोधात धावा बनवणं हे अत्यंत कठीण बनलेलं आहे. पुढे सरकले होते, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटचा फॉलो थ्रू कंप्लीट होण्या अगोदर चेंडू एसटी रक्षकाकडे गेला. त्यामुळे ही जी प्रचंड गती आहे, भयानक गतीचं भय काय असतं यावेळेस या गोलंदाजाने फलंदाजाला दाखवलेलं आहे. खांडीचा पाडा संघाचा आपल्याला इथे कौतुक करावंच लागेल. बघा क्रिकेट खेळत असताना किती मोठी धावसंख्या तुम्ही उभारली की त्यामधून तुम्ही विजयी होऊ शकताच. अशा पद्धतीची शाश्वती कधी मिळत नसते. त्यामुळे तुमच्याकडे जितक्या धावा आहेत त्या धावांमध्ये तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला तयार करता, कसं बंड पुकारता, कशा पद्धतीने तुमची सकारात्मकता आहे, मानसिकता कोणती आहे, या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात की जी दाखवलेली आहे इथे खांडीच्या पाडा संघाने. 16 चेंडू 23 धावा. 16 मध्ये 23 बनवायचे आहे. स्ट्रेट लाईक अँड एरो, बाणाप्रमाणे सरळ फटका खेळलेत. क्षेत्ररक्षकाने चेंडूपर्यंत पोहोचत असताना अंतिमता फुटवर्कचा जरूर वापर केला, परंतु त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. अंतिमता चेंडू सरळ जाऊन आमच्या डगआउटला सलामी देतो. हा चौकार महत्वाचा चौकार आहे. वाळवंटामध्ये झालेली पर्जन्यवृष्टी आपण अनुभवू शकतो. वाळवंट म्हटलं की अत्यंत रुक्ष आणि कोरडं, परंतु त्यामध्ये पाणी दिसलं की प्रत्येक जण प्रफुल्लित होत असतो. या पद्धतीने इथे चौकार आला फार वेळानंतर. बॅकफुटला होते, तिथून स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न करतात. बघा तुमच्याकडे प्रचंड गती आहे आणि ज्यावेळेस तुमच्याकडे गती असते त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट शोधायची असते, ती म्हणजे अचूकता. आणि तीच अचूकता मैदानाच्या आतमध्ये शोधलेली आहे दीपक भगतने. त्याचं कौतुक करावं लागेल. सेकंड स्पेलमध्ये कर्णधाराने दीपकचा वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण पहिल्या स्पेलमध्ये दीपकने फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. डाबी एसटी सोडून जाणारा चेंडू विथ दी ग्रंट साऊंड.
ग्रंटिंग साऊंड आपल्याला खरं तर तिकडे पाहायला मिळतो. चेंडू ज्यावेळेस तुम्ही लँड करता गोलंदाज म्हणून त्यावेळेस एक वेगळ्या पद्धतीचा आवाज तुम्ही तिकडे प्रोड्यूस करत असता, त्याला ग्रंट साऊंड असं म्हणतात. त्याची अनेक कारणं असतात. खरं तर माझ्या मते मला असं वाटतं की फलंदाजाचं अवधान विचलित करण्यासाठी कदाचित गोलंदाज ते करत असावा. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच पुन्हा एकदा वळतायत. अतिप्रयोगशीलता मैदानाच्या आतमध्ये आता दीपक भगतच्या विरोधात जात आहे. कारण या अगोदरच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने त्याची थॉट प्रोसेस आपण पाहिली होती, ती थॉट प्रोसेस त्याला क्लिअर ठेवता येत नाही. याचं महत्वाचं कारण समोरच्या दिशेने खेळला गेलेला चौकार, त्या चौकाराने त्याला थोडं मागे आणलेलं आहे. पायांमध्ये ठेवलेला चेंडू मिस्ड बाय ए लिटिल मार्जिन. अत्यंत थोड्याफार फरकाने इथे यष्ट्या वाकायच्या राहून गेलेले आहेत. अंतिमतः पंच इथे हा चेंडू वाईट घोषित करतायत. प्रेसिजन थोडं हल्लेलं आहे, फार कमी फरकाने. खरं तर गोलंदाज दुर्दैवी ठरले असं म्हणायला हरकत नाही. हा बघा अँगल क्रिएट करणारा चेंडू डावे एसटीच्या अगदी जवळून गेला टाटा बाय बाय करत असताना, परंतु त्या डावे एसटीची छेडखाणी करता आली नव्हती चेंडूला, त्याचमुळे हा चेंडू सुद्धा इथे वाईड आलेला आहे. 14 बॉल्स टू बी बोल्ड बाय बॉलिंग साइड अँड 16 रन्स टू विन फॉर जानी स्पोर्ट्स वडपे. 14 मध्ये 16 या पद्धतीचं इक्वेशन आपण बघतो. खरं तर याविषयी आता अधिक भाकीत करण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे त्यामुळे मला असं वाटतं ते थोडं लवकर होईल याविषयी भाष्य करणं. यावेळेस इथे लेट कटचा फटका अत्यंत चांगला. जिकडे उभे होते तिथून फक्त आणि फक्त दिशा दिली. स्टिकर एंडला चेंडू आदळला आणि जिकडे क्षेत्ररक्षक उभे होते शॉर्ट थर्डला ऑर्थोडॉक्स स्लिपला त्यांच्या डोक्यावरून फटका खेळले. त्याचमुळे हा अत्यंत महत्वाचा चौकार इथे मिळालेले फलंदाजाला. या पद्धतीचे लो स्कोरिंगचे सामने खरं तर आपण बघतो की जिथे 2-3 मोठे फटके आले की इक्वेशन पूर्णपणे उद्ध्वस्त होत असतं. परंतु जो लढा दिलेला आहे, जो संघर्ष दाखवलेला आहे, जी जिद्द आणि चिकाटी दाखवलेली आहे मैदानाच्या आतमध्ये खांडीचा पाडा संघाच्या गोलंदाजांनी, त्यांचं कौतुक हे होणारच आणि ते करावं लागेल. बॅकफुट लावते स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. फंबल होत आहेत. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथं केला जातो. तुम्ही थोडे फंबल झाले हीच परवानगी आहे या फलंदाजांसाठी. जिकडे 1 धाव होती तिकडे 2 धावा ते लगेचच पूर्ण करतायत. याचमुळे 3 षटकं संपतायत. एकूण धावा आतापर्यंत जानी स्पोर्ट्स वडपेच्या जाऊन पोहोचतायत 21 पर्यंत. 4 गडी त्याने गमावलेले आहेत, परंतु सुस्थितीमध्ये जानी स्पोर्ट्स वडपे आहेत, कारण येणारे चेंडू आहेत 12 आणि त्यांना धावा बनवायच्या आहेत 10. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये इथे एंटर होत आहे, त्याचमुळे 2 मिनिटांचा ऑफिशियल ब्रेक सगळ्यांसाठी असेल. 12 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण. अकरा तारखेला सुरू झालेली ही स्पर्धा आपण भगवा चषक धमाका या नावाने खरं तर बघत आहोत. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे आयोजित ही भव्य दिव्य अशा पद्धतीची डे नाईटची स्पर्धा. मुरबाड तालुक्याचा विचार केला तर मुरबाड तालुक्यामध्ये प्रकाश झोतातील स्पर्धा फार कमी होत असतात, परंतु यावेळेस इथे खरं तर भगवा चषकाच्या आयोजकांनी हा चंग बांधला आणि मैदानाच्या आतमध्ये खरं तर मूर्त स्वरूपाने एक अत्यंत मोठी स्पर्धा इथे खरं तर आपण संपन्न होत असताना बघतो. माननीय खासदार भिवंडी ग्रामीणचे सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थात बाळ्या मामा, सुनील माळी क्रीडा मंडळ यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा येत आहेत. आजचा दिवस जर आपण विचारात घेतला तर आज 16 तारीख आहे, शुक्रवारी अर्थात उद्या 17 जानेवारीला बाळ्या मामा यांचा वाढदिवस आहे. आणि बाळा मामांविषयी बोलायचं तर काय बोलायचं. मी स्वतःहून त्यांना जवळजवळ 4 ते 5 वेळा भेटलेलो आहे. म्हणजे तुम्ही कोण आहात, त्यांच्या समोर आलेला माणूस, त्याची कर्तृत्वाची उंची किती आहे, तो कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, तो काय करतो, ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा एक कोणीतरी अभ्यंगत व्यक्ती तुमच्यासाठी भेटायला आलेला आहे आणि त्याचं गाऱ्हाणं अथवा त्याचं म्हणणं ऐकून घेणं ही मानसिकता बाळ्या मामांकडे आहे आणि ती मी अनुभवलेली आहे. त्यामुळे ग्रामीण सम्राट म्हणून त्यांना हे जे संबोधन लागलेले आहे ते निश्चितच अगदी योग्य आहे. लोकप्रिय खासदार म्हणून, लोकनियुक्त खासदार खरं तर म्हणूया, भिवंडी ग्रामीणचे बाळ्या मामा यांचा वाढदिवस उद्या आहे, परंतु 18 तारखेला तो वाढदिवस आयोजकांच्या वतीने सन्माननीय नकुलजी भांडे त्याचबरोबर सुनीलजी माळी साहेब यांच्या वतीने इथे संपन्न केला जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये एक फलंदाज बाद होत असलेला आपण बघत आहात.
बघूया ऑन स्क्रीन आपण बघतो टेनक्रिकच्या वतीने शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू फलंदाजाच्या बॉडी लाईन कडे येत असताना आतल्या अंगाने वळत असताना रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी अशा पद्धतीने त्याचा आपण वर्णन करतो. बघा फलंदाज क्रीजच्या थोडे पुढे उभे होते आणि जर फलंदाज क्रीज मध्ये उभे असते तर त्यांना ऑनसाइडला फटका खेळता आला असता, परंतु हा सगळा तुमचा निर्णय. तुम्ही जो निर्णय घेता तो योग्य की अयोग्य हे ठरवणं तुमच्या हातामध्ये आहे. अयोग्य निर्णयाला योग्य करण्यासाठी आवश्यक असणारी दुर्दम्य इच्छाशक्ती तुमच्याकडे हवी आहे, ती महत्वाकांक्षा हवी आहे, ते परिश्रम तुम्हाला देता आले पाहिजेत. 21 धावा धावपल करूयात. आणखी 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फलंदाजी करणाऱ्या संघाला ज्यांनी स्पोर्ट्स वडपेला 11 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज दाखल होत आहेत. सागर हिंदोळे येत आहेत. यावेळीचा फटका चांगला आहे सागरचा. क्षेत्ररक्षक त्यासाठी स्वीपर कव्हर मध्ये डीपला उपस्थित आहेत. चेंडू अडवत आहेत. पॉइंटिश कडे खरं तर पॉइंट रिजन कडे जास्त कळलेले होते. चेंडू अडवला त्यानंतर फेकी झाली. 1 धाव इकडे मिळते. 10 चेंडूंमध्ये 9 धावा. पुन्हा एकदा क्रिकेटने अनेकांचे अंदाज फेल ठरवलेले आहेत हे असं म्हणावं लागेल, कारण आता ते आपण म्हणू शकतो. कारण ज्यावेळेस पहिला डाव संपला होता प्रत्येकाला असं वाटत होतं की फार लवकर हा सामना इथे संपू शकतो, परंतु त्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं नाही. गोलंदाजांचं पुन्हा पुन्हा कौतुक करावं लागेल. पाहूया इथून पुढे त्यांना तो सामना हा जिंकता येईलच असं नाही. आणखी एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका खेळलेत. क्षेत्ररक्षकासाठी रनचेस फार मोठा आहे. इथे चेंडू पर्यंत त्यांना पोहोचता आलं नाही. पोहोचले होते, कमिटमेंट सुद्धा दाखवली होती, परंतु अंतिमतः हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये त्यांना धाडता आला नव्हता. आणि महत्वाचा निर्णय क्षणाला आलेला हा चौकार आपण बघतो. चेस फार मोठा होता, पाठलाग करायचा होता चेंडूचा. जवळजवळ वायडिश पॉइंटला तिकडे उभे होते, तिथून शॉर्ट थर्डमॅन पर्यंत यायचं होतं. फार मोठा अंतर कव्हर करायचं होतं क्षेत्ररक्षकाला. त्याने ते कव्हर केलं होतं. आणि एकदा तुम्ही जवळ पोचले म्हणजे तुम्ही झेलासाठी जवळ पोचले अथवा चेंडू अडवण्यासाठी जवळ पोचले तर मग तुम्हाला ते करता आलं पाहिजे. पुढे सरकले त्यानंतर कव्हर्स रिजनमध्ये लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केलेला आहे. मला असं वाटतं या पद्धतीचे इक्वेशन बऱ्याचदा काठावर येत असतात आणि अगदी समुद्राच्या किनाऱ्यावर आल्यानंतर आपली नाव बुडण्याची तिकडे खरं तर शक्यता असते. पाहायचंय आता कोणाची नौका तिकडे बुडेल किनाऱ्याच्या जवळ येऊन. यावेळेस इथे ऑन साइडला खेळत आहेत, हलकेच खेळत आहेत. धाव पूर्ण करणे म्हणजे डाव्या हाताचा मळ आहे असं म्हणायला हरकत नाही फलंदाजांच्या. इतक्या लवकर धाव पूर्ण होते निमिष मात्र वेळेत, ज्याला आपण संबोधू शकतो. फार लवकर धाव पूर्ण करतात. स्विफ्ट मुवमेंट ज्याला आपण म्हणतो त्या आपल्याला आदिवासी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. या अगोदरच्या डावामध्ये मी वर्णन केलं होतं किंवा त्यावर चर्चा केली होती की आदिवासी क्रिकेटने टेनिस क्रिकेटला फार मोठी शिस्त दिलेली आहे. त्यासाठी आदिवासी क्रिकेटचं नेहमी ऋण व्यक्त केलं जाईल, कारण खेळ कोणताही असो त्याची दुसरी बाजू शिस्तीची असली पाहिजे. 6 चेंडू उरतायत. 3 धावांची गरज आहे फलंदाजी करणाऱ्या ज्यांनी स्पोर्ट्स वडपेला हा सामना जिंकण्यासाठी. ज्यांनी स्पोर्ट्स वडपे त्याचबरोबर त्यांच्या विरोधात खांडीचा पाडा संघ म्हटला तर शहापूर विभागातील मातब्बर संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूने ज्यांनी स्पोर्ट्स वडपे म्हटलं की भिवंडी क्रीडा संस्कृतीत खेळलेला किंवा वृद्धिंगत झालेला, त्यांची जडणघडण भिवंडीमध्ये झालेली आहे, त्यामुळे लढाऊ वृत्ती त्यांच्याकडे आहे. 6 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण आपण बघतो. यानंतरचा सामना दुसऱ्या फेरीतला आहे. विनर वर्सेस विनर अशा पद्धतीने मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये खेळवणार आहोत. आजच्या या लढतीतील किंवा आजच्या रजनीतील पहिला सामना जिंकत असताना आपण धारोळाला बघितलेलं आहे, लिटिल स्टार धारोळा. त्याचमुळे या सामन्यामध्ये जो संघ जिंकतो त्यांना धारोळे बरोबर इथे लढत द्यायची आहे. धारोळे संघाच्या संघ कर्णधाराला विनंती आहे, मिड इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक होणार आहे. त्यासाठी तुम्हाला आमच्या भगवा चषक 2025 या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्स त्याचबरोबर टॉस बॉक्स या दुहेरी भूमिकेमध्ये आपण त्या कक्षाला बघत आहोत. 2 in 1 असंही वर्णन करावं लागेल. भापट पसारा करण्यापेक्षा जर सुईने काम होत असेल तर दाभण वापरण्याची गरज नाही असं आपण म्हणतो. त्या पद्धतीने आयोजकांनी इथे योग्य निर्णय घेतलेला आहे. 6 चेंडू आणि 3 धावा. इथूनही सामना फिरू शकतो. या अगोदर मी ते वर्णन केलं होतं की मयूरदादा पिसेकर आयोजित जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आदिशक्ती कडावच्या गोलंदाजाने MS जाई, पालघरचा अत्यंत दादा संघ धनंजय नाईक, जयराज धनू असे खेळाडू त्यांच्यामध्ये खेळतात, त्यांना 1 धाव बनवून दिली नव्हती. त्यामुळे क्रिकेट म्हटलं की त्याच्या गर्भामध्ये अनिश्चितता असते, ती कधी बाहेर येईल हे सांगता येत नाही. आणि एकदा बाहेर आली की मग रथी मारती ढेर होत असतात. सुरुवात त्याच पद्धतीने झालेली आहे. अक्षय
मेंगाळच्या वतीने षटक हाताळलं जात आहे. खांडीच्या पाड्या संघाने ही कंबर कसलेली आहे, इथे हार आपल्याला मानायची नाही हे त्यांनी ठरवलेलं आहे. अशक्य असं काहीच जगामध्ये नसतं, शक्य करण्याची इच्छाशक्ती तुमच्याकडे किती आहे हे महत्वाचं आहे. 5 चेंडूचा खेळ शेष आहे. इथून पुढे 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. स्प्लिट स्क्रीन आपण बघतो. पॅडमध्ये ठेवलेला चेंडू खडे खडे खेळण्याचा इथे प्रयत्न करतायत फलंदाज. या फलंदाजाचा विचार केला तर नाव सागर आहे. सागर म्हटलं की त्याच्याकडे प्रचंड खोली आहे, त्या खोलीचा अंदाज आपण लावू शकत नाही, परंतु इथे फलंदाजीमध्ये तितकी खोली पाहायला मिळत नाही सागरच्या, कारण त्याने 4 चेंडूचा सामना केलाय. 1 धाव फक्त आणि फक्त त्याला धावपलकावर जोडता आलेली आहे. याच्या जर ऑदर हँडला आपल्याला पाहायचं असेल तर गोलंदाज अक्षय मेंगाळने शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वतःवर घेतलेली आहे. 4 चेंडू 3 धावा. येणारे 2 चेंडू अत्यंत महत्वाचे असतील. काय घडेल या सामन्यामध्ये? भगवा चषक धमाका 20-25 या स्पर्धेचा रोमांच सीगेला पोहोचलेला आहे. समोरच्या दिशेने इथे ड्राईव्ह करतात क्षेत्ररक्षक उपस्थित. क्षेत्ररक्षण तर चांगलं आहे. आदिवासी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघता, त्यामुळे इथे ग्राउंड फिल्डिंग, इथे कॅचिंग, इथे थ्रोईंग, इथे रनिंग या सगळ्या गोष्टी चांगल्या पाहायला मिळतील. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 2 धावांची गरज आहे. फलंदाजाचा अप्रोच इथे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, फलंदाज शेल मध्ये राहून डिफेन्सिव्ह अप्रोच दाखवतील की एखादा मोठा फटका खेळत असताना सामना संपवतील, हे आपल्याला सगळ्यांना पाहायचं आहे. प्रत्येकाच्या नजरा खरं तर इथे वेधल्या गेलेल्या आहेत या फलंदाजाकडे, त्याचबरोबर या गोलंदाजाकडे. 3 चेंडू 2 धावा. राहुल स्ट्रायकिंग एंडला. इथे अत्यंत चांगला फटका राहुलचा, दिशा दर्शन, आणि त्याचबरोबर चेंडूने रोहित शर्मा, विराट कोहली स्टँड इथे गाठलेला आहे. कलात्मक क्रिकेट प्रेशराइज सिच्युएशन मध्ये खेळत असताना राहुलचा आपण पाहिलेलं आहे, त्याचं विशेष कौतुक करावं लागेल. धाबा बनवायच्या फक्त 31 होत्या आणि तिथेही चांगला प्रतिकार खांडीचा पाडा संघाने इथे दिला. गोलंदाजी त्यांची चांगली राहिली. शेवटच्या षटकामध्ये सामना त्याने पुश केला, त्याबद्दल त्यांचं कौतुक असेल. भगवा चषकामध्ये आपण सम्मिलित झालात, शिस्तबद्ध क्रिकेट दाखवलं, त्याबद्दलही आयोजकांच्या वतीने तुमचे विशेष कौतुक. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निश्चितच निवडणार आहोत. पंकज ज्याने गोलंदाजी करत असताना वडपे संघाच्या वतीने पहिलं षटक हाताळलं, 1 धाव खर्च केली, आणि त्याचबरोबर तिसरं षटक हाताळलं, 4 धावा खर्च केल्या. 2 षटकांचा स्पेल, धावा खर्च केल्या 5, आणि 1 महत्वपूर्ण फलंदाज त्याने बाद